प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यातील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भद्रावती शहरात आज पहिली सभा घेतली। त्यांनी सभा सुरू करताना मतदारांना लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो असं संबोधित केलं आणि शहरातील सर्व धर्म आणि संस्कृतींचा संगम असल्याचं सांगितलं। फडणवीस यांनी विरोधकांवर टीका न करता सकारात्मक विकास आराखडा जनतेसमोर मांडला। त्यांनी शहराच्या विकासासाठी सरकारकडे नीती, नियती आणि निधी असल्याचं नमूद केलं। छोटे शहर आणि गावातील लोकांमध्ये संधी निर्माण करण्यासाठी निधी दिल्यास शहरांचा चेहरा बदलता येईल असंही त्यांनी म्हटलं। तसेच मोदी सरकारच्या विविध शहर विकास योजनांचा लाभ भद्रावतीत मिळणार असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीच्या तयारीत 1150 एकरावर सुमारे 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि काही सेलिब्रिटी संतप्त झालेत। उद्धव ठाकरे यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे, तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये याआधी कुंभमेळा झाला असून तेव्हाच्या प्रशासनाने झाडं तोडल्याशिवाय उत्कृष्ट पायाभूत सुविधा उभारल्या होत्या। झाडं तोडून दुसरीकडे लावण्याचे आश्वासन खोटे असून साधूंच्या नावाखाली उद्योगपतींसाठी जमीन वापरण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पर्यावरणाचे रक्षण करत जागेची नीट आखणी करणे आवश्यक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं असून यामुळे सामाजिक व पर्यावरणीय वाद पेटले आहेत। नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमी आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधत वृक्षतोडी विरोधात तीव्र आंदोलन केले। तपोवनमध्ये साधुग्रामसाठी महापालिकेकडून 1800 वृक्षतोडी तयारी केल्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे। सयाजी शिंदे म्हणाले, जगात कोणताही सेलिब्रिटी नाही, जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो म्हणजे झाड। ऑक्सिजन देणारे, अन्नपाणी देणारे, सावली देणारे झाडच खरी सेलिब्रिटी आहे। त्यामुळे मी या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून नाही तर तुमचा माणूस म्हणून आलोय। चांगल्या माणसांच्या बाजूने उभे राहावे आणि वाईट माणसे जरी नातेवाईक असली तरी त्यांना जगून दिलं जाणार नाही, झाडं मरू देणार नाही। सयाजी शिंदे यांनी नाशिककरांना सरकार विरोधात एकत्र येण्याचं आवाहन देखील केले। वृक्षतोडीच्या विरोधात होणाऱ्या या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत। मालवण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढला आहे। शनिवारी मालवण पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं। ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना नोटीसही नाही, पण माझ्यावर गुन्हा दाखल झाला। हा सर्व दबावाखाली चालत आहे। अजून 10 केसेस झाल्या तरी मी पुढचे 3 दिवस सोडणार नाही। गुन्हा दाखल करून माझ्यासारख्या डगमगणार नाही। रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। ते किती वेळा कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांची पीए किती लोकांच्या संपर्कात आहे, हे सर्व मला माहिती आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे। सिंधुदुर्गमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीतील शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढत आहे। सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी महायुतीवरील दिल्लीत केंद्रित धोरणावर टीका करत म्हटलंय, जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे। पैशाचे वाटप चुकीच्या पद्धतीने होत आहे। पैशाने मतदान करून मिळवलेली सत्ता खरोखर विकासासाठी काम करेल का, असा सवाल त्यांनी केलाय। रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत, त्यांनी युती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता, असं दीपक केसरकर म्हणाले। सावंतवाडीतील राजघराण्यातील असलेले भाजपचे उमेदवार राजे भोसले त्यांच्या घराण्यावर आमदार दीपक केसरकर यांनी आरोप केलेत। सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही, याचा दोष संपूर्ण राजघराण्यावर जातो। राजघराण्याने त्या बदली जागा मागितली होती, तो सुद्धा मी कॅबिनेटमधून प्रस्ताव मंजूर करून आणला। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात जमीन देऊ केली होती, पण केवळ तांत्रिक बाबींसाठी 5 वर्ष अडकवून ठेवलंय, असा केसरकर यांनी आरोप केला आहे। नागपूरमध्ये साहित्यिक कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले। त्यांनी वाचनाचे महत्त्व आणि वाचनातून येणारे शहाणपण यावर चर्चा केली। भागवत म्हणाले की साहित्य सृजनता हे लेखकाचे धर्म आहे आणि लिहिताना भावना महत्त्वाच्या असल्या तरी उद्देश लोककल्याणाचा असावा। त्यांनी लेखकांना पुरस्कार मिळेल या हेतूने लिहू नये, असंही आवाहन केलं आहे। पालघरच्या तलासरी तालुक्यातील काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्थेची महामार्गालगतची 55 एकर जमीन अवैधरित्या कवडीमोल किमतीत विकल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। 2022 मध्ये या जमिनीची सरकारी किंमत सुमारे 7 कोटी रुपये असताना तत्कालीन संस्थेचे संचालक आणि सहाय्यक निबंधक यांनी संगमत करून फक्त 70 लाखात विक्री केल्याचा आरोप आहे। धक्कादायक म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये काही जण हे संस्थेचे संचालक असल्याचं समोर आले।
अलीकडील ऑडिटमध्ये या विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सध्याचे सहाय्यक निबंधक आणि ऑडिटर यांनी माजी संचालक व तत्कालीन सहाय्यक निबंधकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पत्र पाठवलंय। या घोटाळ्यानंतर सध्या चर्चेत असलेली ही जमीन आज शेकडो कोटींच्या किमतीची असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान गुन्हा लवकर दाखल न झाल्यास मनसेचे तालुका प्रमुख विजय वाडिया यांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे। जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तब्बल 111 कोटी 63 लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम बँकेतून काढण्याचा मोठा घोटाळा बँक कर्मचाऱ्याच्या जागरूकतेमुळे उघड झालाय। ओवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराच्या नावावर ही रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जव्हार शाखेतील कर्मचाऱ्यांना संशय आला। त्यांनी तत्काळ PWC संपर्क साधून पडताळणी केली। त्यानंतर PWD अधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही डीडी काढू नये असे निर्देश दिले आणि बँकेने व्यवहार थांबवला। पालघर पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून ओवी कन्स्ट्रक्शनचे संचालक, जिजाऊ संघटनेचे नेते आणि विक्रमगड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष निलेश पडवळे यांना अटक केली। या प्रकरणात PWD मधील काही अधिकारी आणि कर्मचारी ठेकेदारासोबत साजिश रचून सरकारला कोट्यवधी रुपयांचा तोटा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप आहे। भारतामध्ये लग्नसराई हंगाम जवळ येत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढतीये। या मागणीच्या जोरावर सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली। तज्ञांच्या मते सोन्याचे दर पुन्हा उंचाक गाठू शकतात। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,29,920 रुपयांवर पोहोचला आहे। सलग 2 दिवसात 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याच्या दरात 2,070 रुपयांची वाढ झाली आहे। नोव्हेंबर ते मार्चच्या लग्नसराई हंगामात देशभरात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे दर पुढेही अजून वाढण्याची शक्यता आहे। उद्यापासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे। शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत भारतीय संघाने नेतृत्व KL राहुल करत आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघात कमबॅक झालाय। त्यामुळे संघाची अंतिम प्लेइंग 11 कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। KL राहुलने सामन्यापूर्वी सांगितले की प्लेइंग 11 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलींसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा संघावर मोठा प्रभाव आहे। राहुल म्हणाला, कधीही या दोघांचेही महत्त्व खूप मोठे आहे। संघात वरिष्ठ खेळाडू असल्याने ड्रेसिंग रूमला अधिक आत्मविश्वास मिळतो। ते तेथे आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।